नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत. पाहूया आताच्या घडीची मोठी बातमी. प्रभागनिहाय निकाल आता स्पष्ट होत चालले असून अनेक ठिकाणी उमेदवारांनी 3000पेक्षा अधिक मताधिक्याने विजय मिळवला. प्रभाग क्रमांक 13 मधील सर्वच घड्याळ चिन्हाचे उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाल्यात. सुरेश बनसोडे यांना एकूण 977 मते पडली असून ते जवळजवळ 3700 पेक्षा अधिक मताधिक्याने विजयी झाल्यात. त्याच पॅनल मधील विपुल शेट्टी यांनीही दमदार कामगिरी करत तब्बल 4871 मतांनी विजय मिळवला. मतमोजणी केंद्रावर उपस्थित प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार प्रभाग क्रमांक 13 मधील 4ही घड्याळांचे उमेदवार निवडून आल्यात. या विजयामागे उमेदवारांचा एकजुटीपणा तसेच आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार सुजय विखे यांचं मार्गदर्शन व पाठबळ महत्त्वाचं ठरलं असल्याचं सांगण्यात आलं. दरम्यान प्रभाग क्रमांक 9 मध्येही निकाल स्पष्ट झालेत. 9अ मधून संजय शेंडगे, 9ब मधून रुपालीताई दातंगे, 9क मधून वैशाली नाळखंडे विजयी झाल्यात. प्रभाग क्रमांक 4 मधून भाजपाचे महेंद्र लोंढे निवडून आल्यात. प्रभाग क्रमांक 17अ मधून अनुसूचित जाती प्रवर्गातून मयूर बांगरे यांना 6365 मते मिळाल्यात. 17ब मधून अश्विनीताई लोंढे यांना 5149 मते मिळाल्यात. 17क मधून कमल जालिंदर कोतकर यांना 5325 मते मिळाल्यात. तर सर्वाधिक मते मिळवणाऱ्यांमध्ये मनोज दादा कोतकर यांचा समावेश असून त्यांना 6638 मते मिळाली आहेत. पॅनल मधील प्रत्येक उमेदवारांनी 5000पेक्षा अधिक मते मिळवत विजय मिळवला असून जनतेने दाखवलेला विश्वास आम्ही कधीही कमी पडू देणार नाही असं विजयी उमेदवारांनी सांगितलं. निवडणुकीपूर्वी दिलेल्या सर्व आश्वासने येत्या 5 वर्षात पूर्ण केली जातील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.